आमदार शशिकांत शिंदे हे आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झालेले आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते गांधी मैदानावर सुरुवात होणार आहे आणि आता आपल्या सोबत ते बोलण्यासाठी आहेत। साहेब, खरं तर उत्साह पाहायला मिळतोय, मोठ्या संख्येने जनसमुदाय जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे, काय सांगाल? 11 तारखेला आदरणीय पवार साहेबांनी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मला उमेदवारी जाहीर केली। 12, 13, 14 3 दिवसामध्ये मी लोकांना आव्हान केलं की आपण पवार साहेबांच्या त्याचबरोबर पृथ्वीराज बाबा आणि सगळे जयंत पाटील वगैरे यांच्या उपस्थितीमध्ये हा फॉर्म भरतोय, आपण यावं अशी विनंती केली। आणि मला आनंद आहे की आज लोकांनी उत्स्फूर्तपणाने प्रतिसाद दिला आहे। उमेदवारी जाहीर झाल्यापासून मी सगळ्यांना भेटतोय। मी अभिमानाने सांगेल की लोकांचं फार मोठं पाठबळ आणि उठाव आहे। विसुप्त अशा प्रकारचा उठाव जो आहे तो मला निश्चितपणाने आशीर्वाद देईल असा मला विश्वास आहे। मला एक सांगा, गेले 4 ते 3-4 दिवस झालं तुम्ही घरोघरी फिरताय, गाठीभेटी लोकांच्या घेताय, कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय? Come, come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। चांगला आहे। लोकांच्या मनामध्ये गेल्यानंतर भेटल्यानंतर मनामधली इच्छा व्यक्त करतायत। साधी माणसं सुद्धा, शेतकरी असो युवक असो, फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे। मी सांगतो, विरोधकांच्या असलेले कार्यकर्ते त्यांना लोकांनी आता सांगितलेलं आहे, यावेळेला तुम्ही आम्हाला काही बोलू नका, यावेळेला आम्हाला महाविकास आघाडीची तुतारी वाजवायची आहे, तुतारीवाला माणूस आम्हाला निवडून द्यायचं आहे, असं विरोधकांच्या मध्ये असलेल्या नेत्यांना सुद्धा लोक म्हणतायत। ही वस्तुस्थिती आहे। महायुतीचा साताऱ्यातील तिढा जो आहे तो अजूनही सुटलेला नाही, अजूनही उमेदवार जो आहे तो जाहीर केलेला नाही, याविषयी काय वाटतं तुम्हाला? नाही, हा शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, पण वातावरण बघितल्यानंतर जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये महाविकास आघाडीचं वातावरण दिसल्यानंतर कदाचित काय निर्णय घ्यायचा असा त्यांचा निर्णय असेल, मी त्याच्यावर बोलणार नाही। शेवटी निर्णय त्यांचा आहे, त्यांनी घ्यावा। मी कोणी उमेदवार आला तर त्याच्यासमोर लढण्याची माझी मानसिकता तयार केलेली आहे। भाजप वारंवार अशा पद्धतीने उमेदवारी जाहीर न करून उदयनराजेंचा अपमान करते, काय वाटतंय असं? हा आता भाजपचा प्रश्न आहे। खरं म्हटलं तर राजांची गादी म्हणून त्यांनी मान द्यायला पाहिजे, नाही द्यायला पाहिजे, हा त्यांचा प्रश्न आहे। परंतु मी जनतेच्या मनातल्या, जनता माझी राजा आहे, त्यांच्याकडे जाऊन मी मतं मागण्याचा प्रयत्न करणार। नक्कीच हे होते आमदार शशिकांत शिंदे। एकूणच या ठिकाणी आपण पाहिला तर उत्साह जो आहे तो मोठ्या संख्येनं लोकांचा पाहायला मिळत आहे आणि मोठं जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते आज साताऱ्यामध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सुशांतसह संतोष नलवडे, TV9 मराठी, सातारा।